अतिशय कमी साहित्यात आपण रवा केक करणार आहोत। 1/4 कप रवा घेतलेला आहे, त्याच्या निम्मी साखर घेतलेली आहे, 1 टीस्पून हे बेकिंग पावडर घेतलेली आहे, त्याच्या निम्म्या बेकिंग सोडा, 2 टेबलस्पून हे मिल्क पावडर आहे, चिमूटभर मीठ आहे, हे इथे टूटी फ्रूटी मैदा लावून घेतलेला आहे, 1 वाटी दही आहे, 1 वाटी दूध आहे आणि तेल आहे। मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यात रवा टाकून घेऊयात सगळा। त्यानंतर पिठी साखर, मिल्क पावडर, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, मीठ आधी हे कोरडंच फिरवून घेणार आहे। छान बारीक करून घेतलेलं आहे। आता ओले जिन्नस टाकूयात। हे अर्धा वाटी तेल घेतलेलं आहे, यापेक्षा कमी देखील घेऊ शकता। दही, दूध अजून लागणार आहे। झाकण लावून छान फिरून घेऊ। फिरून झालेलं आहे। आता मी ह्याच्यात ऑरेंज फ्लेवरचा इसेन्स टाकणार आहे। तर ऑरेंज फ्लेवरचा, तुम्हाला इसेन्स नसेल तर वेलची पावडर टाकायची। टूटी फ्रूटी मैदा टाकलेला होता ह्याच्यावरती आणि हे छान मिक्स करून आता केक टीनमध्ये टाकून घ्यायचं आहे। आता केक टीनला बटर आणि मैदा लावून घेतलेला आहे आणि हे जे आपलं बॅटर आहे ते ह्यात ओतून घ्यायचं आहे। थोडीशी टूटी फ्रूटी वरतून टाकणार आहोत आपण, दिसायला चांगलं दिसतं म्हणून। आणि प्री हिटेड ओव्हनमध्ये 180 डिग्रीला मी 35 ते 36 मिनिटं हा बेक करून घेणार आहे। केक काढून घेतलेला आहे आणि मला 35 मिनिटं नाही पण जवळजवळ 50 मिनिटं ओव्हनमध्ये बेक करावा लागलेला आहे। इथे बघू शकता सुरीला काहीच नाही आहे, म्हणजे केक खूप छान झालेला आहे। आता याला डिमोल्ड करून घेऊ। इथे बघा मी केक डिमोल्ड केला आहे आणि बघा किती मस्त झाला आहे तो। आता कट करूयात। केक कट करून दाखवते। इथे बघू शकता छान झालेला आहे रवा केक। पहिल्यांदाच ट्राय केलेला होता, पुढच्या वेळेला आणखी छान होईल। तुम्ही देखील करून बघा।